शेंदूर हो नयाला शेंदूर हो नयाला दारू से उडून गेला शेंदूर हो नयाला शेंदूर हो नयाला राम राम म्हणताना गणाचा ऐका हो दखरा ऐका हो दखरा राम राम म्हणताना गणाचा ऐका हो दाखला ऐका हो दाखला हॅलो हे पहा आता झाल्या आमच्या कार्यक्रमासाठी श्रीयुत संजय भडवलकर यांच्याकडून आमच्या गणेशोत्सवासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आमच्या मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार धन्यवाद. हे पहा रसिक प्रेक्षकाने एक सूचना म्हणजे 4 मार्च 2026 रोजी 4 मार्च 2026 रोजी मानाची पालखी श्रीयुत संजय भडवलकर यांच्या घरी येणार आहे. त्या निमित्तानं श्री केदारलिंग नमन नाट्य नमन मंडळ काटवली देवरुख यांचा नमनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व रसिकांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो महिला प्रसिद्ध हो महिला प्रसिद्ध हो पुराण पुरुष अनंत ब्रह्मांडाचा नायक पुराण पुरुष अनंत ब्रह्मांडाचा नायक सुख सागर अभिनारायण वैकुंठनाथ लक्ष्मीपती श्रीहरी म्हणजे शेषशाही भगवान विष्णूंनी सज्जनांचे रक्षण व दुष्ट निसरण्यासाठी घेतलेल्या 10 अवतारांपैकी 8व्या अवतारातील लीला श्रीकृष्ण गोप गोपी यांचे विनोदी संवाद नाट्य व गाणी गौरव या कार्यक्रमातून सादरीत होत गौरव या कार्यक्रमातून सादरीत होत साकड फुटलं नियान भात
Thank you.
आता झालेल्या गाण्यासाठी किंवा गोपींच्या गाण्यासाठी वन्स मोर आला आहे आमचे जिवलग मित्र श्री मंदार कुळे, प्रवीण कुळे, सुजल निर्मल, शुभम कुळे, युवराज कुळे व सुयोग कुळे यांच्याकडून आज या गाण्यासाठी वन्स मोर साठी 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आमच्या मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार, धन्यवाद. चला झाली सर्वांची. अगं राधे, हे बघ ना, मी तर केव्हाची तयार आहे. मथुरेला जायचं तर फार भीती वाटते मनाला. तारा, अगदी बरोबर बोललीस बघ. नाहीतर अडवायचं नंदाचा कामा जाऊ देणार नाही. त्या मथुरे बाजाराला. अगं तारा, आपल्या त्या हिरव्या मथुरे घेऊया का सोबतीला? हो, त्या म्हातारीला नको का बाई, फार पटकन आहे ती मावशी. अगे तारा, असं काय बोलतेस ग? तिच्याशिवाय मज्जाच नाही बाजाराला. असं, मग तू ताक पण दिला. बरं बरं, मी टाक मारते. मावशी, अगे मावशी. कोण ग? अगं मी राधा. तू येतेस का बाजारला? बरं बरं आलीच हा. Bye.
बरे तरी चाललेत बाजारला. बरं राधा, आधीच का नाही मारली मला? आमचं अचानक ठरलं. बरं आहे का आलीस? हा, तुम्ही नकरेल पुरी नाचस तुमकत चालले बाजारी. पण जर का मला वापस दिसलं तर मी मावशी नाही सांगून ठेवते. हे काय मावशी, चल लवकर. चला तर. शृंगार करुणी शरदियोनी गावला. शृंगार करुणी शरदियोनी गावला. आवरुनी झटपट जाऊया व्यापाराला. हो, आवरुनी झटपट जाऊया
हॅलो हे पहा आमच्या कलाकारांसाठी काही बक्षीस आले आहेत. मोहन मुरलीवाला मोहन
वाढतो मी मायेने गोकुळाला. मी नंदलाला वनवली वाला, मी नंदलाला वनवली वाला, मायेची गोपी मायेची गोपी तेव्हा आम्हाला कशासाठी हात मारली? पेंड्या, सुदामा, आज बुधवार, मथुरेचा बाजार, 16 शस्त्र गोपिका, ठाटमाट करू. त्या मथुरेच्या बाजारी जाणार. त्यांना पिंपळाच्या वारी अटक करा. अरे सुदामा, अरे देवानी सांगितलेली कामगिरी ऐकलीस ना? हो ऐकली. ठीक आहे देव बाप्पा, या आपण. अरे सुदामा, आज देवाने आपल्याला जी कामगिरी सांगितली ती मोठी आणि कठीण वाटते मला. मला पण तसंच वाटतंय बघ. आपल्या गोकुळातील गौराणी गैदूत लोणी घेऊन त्या मथुरेच्या बाजारी जाणार. त्यांचा रस्ता एकाएकी बंद करायचा म्हणजे कधीतरी बंद करायला लागणार. आणि आपल्या देवाचं म्हणणं असं की गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी यापासून मिळणारे धन आपलंच आहे. काय म्हणतो? ते परक्या मुखात जाता कामा नये. देवाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. होय ना. आपण कष्ट करायचे. बरोबर आहे. वनातून गाई गुरांची राखण करायची. बरोबर आहे ना. आणि घाईतूत लोणी त्या दुष्ट राक्षसाने खायचं. थांबवलाच पाहिजे. थांबवलाच पाहिजे. आणि एक दोन सोबती जरा भेटतात तर केवढाही जमा अडवायची आपली तयारी आहे. पण कोण भेटणार? कोण भेटणार का? अरे तो आपल्या दुरीचा बोबड्या आहे ना. बोबड्या? त्याला जरा जोरात हाक मार. तो जर आला तर कसली चिंता नाही बस. असल्या कामात तो अरे पण तो काम करील काय? अरे करील म्हणजे काय? तू हाक तर मारून बघ. बरोबर हाक मारतो. अरे बोबड्या! सारी घालनीले घालनीले झाली, गोठा पाहुणी माझी काय होईनात आली. सारी घालनीले घालनीले झाली, गोठा पाहुणी माझी काय होईनात आली. गोठा पाहुणी
काय ऊन हे ऐके ऊन अरे तुला उतारता झालं ए सुदामा अरे काठी घाल उतार ए कपिलेला माझं कोट्यात दोन बांध्या झाली लवकर ये तू या पाठी बघितला तो काम करीन काय करीन म्हणजे काय तू बघत आता अरे हा एका वाकडा हा एका पायात फाटला आणि हा डोक्यावर पडलेला काय बोलला काय बोलला तू ऐकला आता हा बघतो आणि डोक्यावर पडलाय तू आता बोबड्या तू पडलाय तू पडला तिथे लावते मला तक्याला बोलवलं तुला आम्ही बोलवली नाही कुठं तुला इथं बोलवली तुझ्यापर्यंत एक काम आहे आज आपले भरपूर मजा काय म्हणतो अरे आज आपल्याला दही दूध लोणी तू काय मस्त खायला म्हणतो आपल्या गोकुळातील गवळणी दूध लोणी घेऊन त्या मथुरेच्या बाजारी जाणार त्यांना आड वाटेला जाऊन त्याचा रस्ता बंद करायचा आणि दही दूध भरपूर खायचं नाही द्यायचं माझ्या मतीनं तू खा पण हॅलो हे पहा आमच्या गोपींसाठी बक्षीस आला आहे अजित भोसले महेश भोसले राज पवार ऋत्विक शिगवण हनुमानगाव भोसलेवाडी यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आमच्या मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार धन्यवाद या
हॅलो हॅलो हे पहा आताच झालेल्या गाण्यासाठी वंसमोर आला आहे नवतरुण मित्रमंडळ भोंसरे अध्यक्ष अजित प्रकाश गांधी व उर्फ गोट्या गांधी नवतरुण मित्रमंडळ भोंसरे अध्यक्ष अजित प्रकाश गांधी उर्फ गोट्या गांधी यांच्याकडून या गाण्यासाठी वंशमोर साठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आमच्या मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं आमच्या गायकानं रंगमंचावर जाऊन गायचं आहे. धन्यवाद रसिक हो, धन्यवाद.
अगं बाय गं. आमच्या लक्षात येत नाही. तू दैवातीच वाटतं. हो, धर्मातीच वाटतं. रविती. हे उमऱ्या. काय मावल्या मावल्या? काय करतोयस काय? हे उमऱ्या. इथे मावशी अक्षरशः काम काय रे? याला टाका तोला. याला टाका तोला. अरे उमऱ्या. मी तिला सांगितलं गळदून खा राक्षस मागले. पत्तात सांगितलं. काय? काय तू ताहून? राक्षस मारले. अरे उमऱ्या. अरे ती मावशी काय बोलली? मावशी? हा. बोलली? अरे बोलली. मावती आणि माझ्या बरोबर. हा. ए, मुलगी, चालो काय? ए, मुलगी, चल, टाका, टाका. ए, काय बोलली तू? कायदा असेल तर सांग. हा, तू आधी तू पहिले मागव. तू पहिले मागव. मावते. ती कधीच गेली. अरे, मावते आता मला डावलले. काय डावलले? म्हणजे काय? हा. अरे, ही हा. कायदा म्हणजे काय रे? अरे कायदा म्हणजे हा? आपली ओळख पाहिजे तिला. आपली ओळख? हा. पासून मला मावती बोला. छे! सगळ्या मधात पासून मावती मला. छे! अरे, मावते. तुम्ही मला ओळखत नाही काय का? बोलतो काय हा? ए, मावते, तुम्ही मला ओळखत नाही का? काय मेल्या? अगं, मी तो. अरे पण कोण? अगं, मी तो. अरे पण कोण? हे एवढं सगळ्यांना एवढं बोलणं लागतं. ती मेल्या बोलली. त्याचा प्रेमानं झाला. तुला प्रेमानं आवडतात. हे कुठं? तिला हाय सांग. काय सांगायचं? काय सांगू? सांग. बघा. सांग तू आम्हाला काय. आहे सांगायचं ना? हे सुधामा त्याला पुढलं सांगायचं कोणी सांगितलं मला? अरे बरोबर सांगितलं. अरे मार खाल तू. ए, मावते. हा. ए, मावते. हो. काय सांगतोस काय तिला? काय सांगतो म्हणजे? यांना काय सांगितलं? काय? हाय सांग. आणि, ए, मावते. अरे मुला. अरे तिला कायदा आहे म्हणून सांग. हा. ए, हे फक्त खांदीत जावा ना. अरे ऐकून कुणी घ्यायचं? ऐकतील तुम्ही? हा, तू परत सांग. मला थांबायचं तत्ता माय मला दुसलं ताण नाही ना. हा, एकदा. मग थांबायचं का? कायदा आहे. कायदा कमीत तांदू तूच सांग. बदला मित हो, तू. आणि तुम्ही नाव ना अरे माझ्या वाटीचा दैदिक काय आहे जरा जा लवकर. त्या वाटती जाता हा येत्या पण जोदांना मी जोदांना घा. मी जातो. हा, हे माते. हो. माझी तुला तिथे आहे बघ. ऐक बरं, ऐक. ऐक म्हणून ऐक. हा म्हणू तो हॅलो, हे पहा आमच्या या कलाकारांसाठी बक्षीस आले आहे. प्रतीक बोंबले व दुर्वांक बोंबले यांच्याकडून या गोपींसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच सार्थक सुनील भडवलकर यांच्याकडूनही या गोपींसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आमच्या मंडळातर्फे या बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार, धन्यवाद. हे पहा आमच्या या मावशीसाठी बक्षीस आलं आहे. खास मावशीसाठी दीपक शिवाजी वालोपकर यांच्याकडून या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे. दीपक वालोपकर. मावती माझं नाव घेते. हे मावती नाव दे. कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास. कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास. दीपक रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास. धन्यवाद. तसेच संजय शिंदे यांच्याकडूनही या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे. संजय शिंदे. नाव घ्या नाव म्हणून केला मला आग्रह पण मी नाही लाजणार. नाव घ्या नाव म्हणून केला मला आग्रह पण मी नाही लाजणार. संजय. संजय रावांचं नाव घेते मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार. धन्यवाद. तसेच ज्ञानेश्वर वाडकर यांच्याकडूनही या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे
की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय. ज्ञानेश्वर वाडकर. देवयानीची साडी संग्रामची बॉडी, देवयानीची साडी संग्रामची बॉडी यांचे सुखाचे एक सारे क्षण. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते त्यांच्यासाठी काय पण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच हितेंद्र सुर्वे अध्यक्ष हितेंद्र सुर्वे यांच्याकडूनही या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांच्यासाठी कडक नाव घ्यायचं आहे. हितेंद्र सुर्वे. कृष्णाची नावे आहेत कान्हा, मुकुंदा आणि कन्हैया. कृष्णाची नावे आहेत कान्हा, मुकुंदा आणि कन्हैया. हितेशराव तुमची घरवाली असेल राधिका, पण मी तुमची शनाया. धन्यवाद धन्यवाद. तसेच किसनभाई भोसले हनुमानगाव यांच्याकडूनही या मावशीसाठी 111 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे. किसनभाई भोसले. घरातील तुळशीला पाणी घालते वाकून, घरातील तुळशीला पाणी घालते वाकून. किसनभाई. किसनरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच संयोग कुळे यांच्याकडूनही या मावशीसाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे. संयोग कुळे. मी गेले होते चौपाटीला, चौपाटीचं नाव होतं जुहू. मी गेले होते चौपाटीला, चौपाटीचं नाव होतं जुहू. संजोग रावांचं नाव घेते चांगले मुले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरी श्री सभा वाघजाई देवी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द गुरवाडीतर्फे या सर्व बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद. हॅलो वहिनी वेल्डिंग वर्क्स दीक्षा दिनेश अरमरे व ओंकार दिनेश अरमरे यांच्याकडून या गोपींसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आमच्या मंडळातर्फे या सर्व बक्षीसदात्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार. धन्यवाद. माझे
हे पहा, आमच्या मावशीसाठी बक्षीस आलं आहे. रुपेश सातले यांच्याकडून या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय, रुपेश सातले. गुलाबाचे फूल तोडायला ताजं, गुलाबाचे फूल तोडायला ताजं, रुपेश रावांचं नाव घेते सौभाग्य माझं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बाबा, आता तिला सांग, आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसलाच पाहिजे. जा लवकर. आमच्या कायद्याप्रमाणे तुला एकदा बसायला हवं. या मेल्यांच्या कायद्यानुसार आपण थोडा वेळ जमलं म्हणून बोलतो. पुस्तकची पण बाजू. ए, ए, बुबड्या. अशी पण काय? काय करणार? ए, मावळे. काय जाणं? आता चला, कृष्णदेवानं सांगूया. तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पूर्ण केली. चला आता. मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसत आहे. आपणच त्यांना जाऊन विचारावे. गवळणींनो थांबा. आपल्याला म्हणतात कोण? भगवान विष्णूचा आठवा अवतार. भगवान विष्णू असे नसतात. मग राजे कसे असतात? शंखचक्र, गदापद्म, देवगिरा, मस्तिकितुरा, इथे तुपत रूप असते. राधे, हे सध्या कलियुग असून मी आपला अवतार असा धारण केला आहे की त्या दुष्टवर्गाच्या वधासाठी. मग आपल्या जन्मोत्सवाला सांगा. ऐक तर. गेला हरी पुण्याला, पुण्याला नाही कशाला, वासुदेव देवा, आम्हाला जग माहित नाही. ऐक तर. गायीपासून दूध, अरण्यापासून आवळा आणि समुद्रापासून मीठ याशिवाय शिल्लक वेगळे नाही. आम्ही तुम्हाला शरण आलो. जा,
युगायुगाचे विकते जन्मपणे लाजली युगायुगाचे विकते जन्मपणे लाजली हे पहा आता झालेल्या गाण्यासाठी वन्स मोर आला आहे ओंकार धनश्री नंदेश भडवळकर ओंकार धनश्री व नंदेश भडवळकर यांच्याकडून आता झालेल्या गाण्यासाठी वन्स मोर साठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच मंदार कुळे यांच्याकडून राधा आणि कृष्ण यांच्या प्रेम गीतासाठी वन्स मोर साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तरी श्री संभा वाघाई देवी नाट्य कमल मंडळ ओदने खुर्द गुरवाडी तर्फे त्यांचं मनस्वी आभार या सर्वांचं असं म्हणणं आहे की हे गाणं आमच्या या गायकानं रंगमंचावर जाऊन गायचं आहे धन्यवाद 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 युगायुगाचे विकते
जणू मखमली लागली युगायुगाची